सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. कौशल्या मातेच्या घरी रांगत रांगत परमात्मा कौशल्याच्या घराचा उमरा होता ना, तो त्या उमऱ्याला धरून थोडंसं चढण्याचा प्रयत्न करू लागले, उभं टाकण्याचा प्रयत्न करू लागले. आणि ज्या वेळेला माझ्या राम परमात्म्याला पाहिलं कौशल्याने की माझा बाळ उभा टाकायचा प्रयत्न करतोय, आता तो आनंद काही त्या आईचा वेगळाच असतो ना. आपलं बाळ रांगायला लागलं म्हणजे आईला आनंद होत असतो. तसं कौशल्याला आज परमात्मा उभा पाहिला आणि एवढा आनंद झाला की माझं बाळ आज चालायला लागलेलं आहे. आणि सज्जनाहो, भगवान परमात्मा मोठे झालेले आहेत आणि भगवान परमात्मा आपल्या सगळ्या सवंगड्यांबरोबर अयोध्या नगरीमध्ये लक्ष्मण भरत शत्रुघ्नांना घेऊन अनेक प्रकारचे खेळ खेळत आहेत. भगवान परमात्मा आपल्या तीनही भावंडांवरती एवढं जीवापाड प्रेम करायचे. मायबाप जीवापाड प्रेम करायचे. नवे नवे एक सेकंद सुद्धा प्रभू रामचंद्रजी आपल्या तीन भावंडांपासून बाजूला कधीच जात नव्हते. बालपणापासूनच भगवंत आपल्या भावंडांवरती प्रेम करत होते. स्वतः अगोदर आपल्या तीन भावंडांना खाऊ घालायचे आणि मग नंतर स्वतः परमात्मा खायचे. एवढं प्रेम परमात्मा आपल्या भावंडांवरती करत होते. परमात्मा मोठे झाल्याच्या नंतर दशरथजी महाराजांना असं वाटलं की आता आपली मुलं मोठी झाली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये मुलाला थोडंसं कळायला लागलं की शिक्षण घेण्याकरता पाठवल्या जायचं. आणि म्हणून महाराज दशरथजींना असं वाटलं की आपल्या मुलांना विद्याध्ययन करण्यासाठी वशिष्ठ महामुनींच्या आश्रमामध्ये पाठवावं. आणि म्हणून सज्जनाहो, या चारही भावंडांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चारही भावंडांना स्वतः दशरथजी बरोबर घेतात आणि स्वतः दशरथजी चालत वशिष्ठ महामुनीच्या आश्रमामध्ये येतात. आणि वशिष्ठ महामुनीच्या समोर हात जोडून विनंती करतात, प्रार्थना करतात की महाराज, या माझ्या चार लेकरांना तुमच्या स्वाधीन करतो आहे. यांना तुम्ही असे संस्कार द्या की यांच्या जीवनामध्ये तुमच्या संस्काराच्या माध्यमातून सगळ्या जगाने आदर्श घेतला पाहिजे. अशा पद्धतीचं जीवन जगण्याची दिशा शिक्षा यांना तुम्ही द्या. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण पद्धती अत्यंत सुंदर होती, पवित्र होती. मायबाप, पूर्वीच्या काळामध्ये भगवंताचं चरित्र हे शिकवत आहे आपल्याला. बघा तुम्ही, भगवंत म्हणतात मी देव असलो तरी सुद्धा मला सुद्धा गुरुची गरज आहे. मी सुद्धा, माझं सुद्धा जीवन गुरु विना अधूर आहे. आणि म्हणून स्वतः भगवंत राम असून सुद्धा भगवंत गुरूंकडून शिक्षण घेण्याकरता जात आहेत. विचार करा, स्वतः भगवंत तिथं देवाला काय कमी हो? सगळ्या सृष्टीची निर्मिती देवानी केली, तिथं त्या देवाला ज्ञान प्राप्त नसेल का? अहो, तो मूळचा ज्ञानीच आहे परमात्मा. पण तरी सुद्धा भगवंत आपला आदर्श या जगाच्या समोर ठेवतात. अरे, मी देव असलो तरी सुद्धा मला तिकडे जावं लागेल, गुरुची सेवा करावी लागेल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिनः. गुरुची सेवा करावी लागेल. गुरु ज्या वेळेला सेवेवरती प्रसन्न होतील त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारावा लागेल. परिप्रश्नेन सेवया, त्यांची सेवा केली की गुरु प्रसन्न होतील, त्यांना प्रश्न विचारावा लागेल. आणि मग त्या सेवेचं फळ गुरु आपल्यावरती नक्कीच कृपा करतील. पूर्वीच्या काळीची शिक्षण पद्धती फार सुंदर होती महाराज. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण तर होतच होतं, पण त्या शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा दिले जायचे. काय पवित्र शिक्षण पद्धती होती.
गुरुकुल पद्धत. पण जेव्हापासून आपल्या देशामध्ये इंग्रज आले मायबाप, इंग्रज आले आणि त्या इंग्रजांनी आपली सुसंस्कारित असलेली शिक्षण पद्धत गुरुकुल पद्धत नष्ट केली आणि ती सगळी पाश्चात्य संस्कृती शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये आणून ठेवली बघा. आणि आपला सगळा देश त्या पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून वेडा झाला, पागल झाला. काय उज्ज्वल संस्कृती होती, काय शिक्षण पद्धती होती पूर्वीच्या काळामध्ये. आदर होता, गुरुविषयी प्रेम होतं, गुरुविषयी निष्ठा होती. पण आता तसं राहिलं नाही महाराज. आता शिक्षण पद्धती एवढी बिघडली हे त्या शिक्षण पद्धतीमुळे आपले लेकरं सुद्धा बिघडायला लागले. आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त शिक्षणच दिल्या जातं, संस्कार नावाचा शब्द सुद्धा तिथं शिकवल्या जात नाही मायबाप. आणि म्हणून आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुमच्या मुलाकडे ज्ञान मिटेल यदा कदाचित तुमचा मुलगा फाडफाड इंग्लिश बोलेल. पण मायबाप आताच्या शिक्षण पद्धतीने मात्र नुसत्या शिक्षणाने आपल्या लेकरांचं वाटोळं केलं. का? त्याचं कारण आहे शिक्षण आहे पण संस्कार नाहीये. पण आपल्या माणसांची प्रत्येक माणसाची ही मनस्थिती बदलत चाललेली आहे. प्रत्येक मायबापाला तर असं वाटवलेलं आहे की माझ्या 2 वर्षाच्या लेकरांना सुद्धा फाडफाड इंग्लिश बोलावी. म्हणून जन्माला आल्यापासूनच ते माय आणि बाप त्याला शिकवतात, बाबा बाळा काय मन जानी जानी. लहानपणापासूनच ते माय बाप जानी जानी येस पप्पा इट सुगर नो पप्पा. आणि मग महाराज लहानपणापासूनच त्या इंग्लिशचे धडे ती माय द्यायला सुरुवात करते. आणि सांगू का, बापापेक्षाही आताच्या ज्या आया आहेत ना, खरं तर आपल्या लेकरांना बिघडवायला कारणीभूत या माऊल्याच आहेत बर का. मी तुम्हाला म्हणत नाहीये, पण वस्तुस्थिती सांगतोय, तुम्हीच आहात. कारण परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही विनाकारण हट्ट धरतो की नाही माझ्या लेकराला इंग्लिश आलंच पाहिजे, माझ्या मुलाने इंग्लिश शाळेमध्ये शिक्षण घेतलंच पाहिजे. आणि म्हणून बापाची इच्छा नसली तरी सुद्धा माय बापाला घास सुद्धा खाऊ देत नाही आणि बळच त्या मुलाला इंग्लिश स्कूलला शिक्षण देण्याकरता टाकते. पुढे तो मुलगा चांगला शिक्षण घेतो, पदवीधर होतो, चांगल्या नोकरी जॉबला सुद्धा लागतो. पण परिणाम असा होतो लहानपणापासून त्याच्यावरती पाहिजे तसे संस्कार न झाल्यामुळं मोठा झाला की तो मोठा झाल्याबरोबरच मायबापाला बोलायला लागतो, बाबा तुम्हाला काही कळत नाही, आई तुला काही कळत नाही, तू आपलं शांत बसत जा. थोडा मोठा झाला, मी म्हणतो आईला जर काही कळालं नसतं तर याच्या डोळ्यात काळं काजळ घालण्याच्या ऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेसा नसता का घातला. संस्कार नसल्याचा परिणाम की मुलगा थोडा जरी त्याला कळायला लागलं की तो आपल्या मायबापाला उलट बोलायला लागतो. म्हणून पूर्वीची शिक्षण पद्धती काही उज्ज्वल होती, पण ती सगळी शिक्षण पद्धती संपूर्ण नष्ट झाली मायबाप. ज्या वेळेला इंग्रजांनी सगळे देश जिंकले बर का, सगळे देश जिंकले, शेवटी एकच देश जिंकायचा राहिला होता इंग्रजांचा, तो म्हणजे आपला भारत देश. भारत देश जिंकायचा राहिला होता, पण काही केल्या इंग्रजांना तो भारत देश जिंकल्या जाईना. म्हणून त्या इंग्रजांना आश्चर्य वाटलं की काय कारण असेल की
सगळं जग आपण जिंकलं, पण भारत देश मात्र अजून जिंकला नाही आपण. तर इतिहासकार वर्णन करत असताना असं वर्णन करतात की भारत देश संपूर्ण नष्ट करण्यासाठी त्या इंग्रजातल्या काही विद्वान इंग्रजांनी भारतातल्या काही गोष्टीचा अभ्यास केला अगोदर, बरं का, की भारतामध्ये ही एकी टिकून का आहे आणि संपूर्ण भारत एकजुटीने का नांदतोय त्याचं कारण अगोदर शोधलं पाहिजे. आणि ज्यावेळेला त्या इंग्रजांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं सज्जन हो, आणि भारत भ्रमण करत असताना त्या इंग्रजांना ती गोष्ट जाणवली, ती गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशातली असलेली शिक्षण पद्धती जाणवली. आणि ती गुरुकुल पद्धती पाहिल्याच्या नंतर सर्वात पहिली गोष्ट त्या इंग्रजांनी विचार केला, आपल्याला भारत जिंकायचा असेल तर अगोदर आपल्याला ही शिक्षण पद्धती भारतातली बदलायला पाहिजे. जोपर्यंत भारतातली शिक्षण पद्धती आपण बदलत नाही तोपर्यंत भारत आपल्याला जिंकता येणार नाही. म्हणून सर्वात पहिलं काम इंग्रजांनी काय केलं माहितीये? इंग्रजांनी सर्वात पहिलं काम केलं की भारतामधली शिक्षण पद्धती बदलता कशी येईल हे पहिलं काम केलं. आणि म्हणून इंग्रज आले आणि त्या इंग्रजांनी त्यांची शिक्षण पद्धती आपल्याला शिकवल्याचा प्रयत्न केला आणि आपण फसल्या गेलो. आणि मायबाप, आज पाश्चात्य संस्कृती आपण अवलोकन करू लागलेलो आहोत. म्हणून वाईट वाटतं कधी कधी या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर. कुठं राहिलं आता शिक्षण पद्धती? गुरुकुल पद्धती कुठंच राहिली नाही मायबाप. औषधाला सुद्धा कुठं गुरुकुल राहिले नाहीत बघायला. सगळं शिक्षण इंग्रजी शिक्षण आपण घेऊ लागलेलो आहोत. पण सज्जनाव सांगू का, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, या जगाच्या पाठीवरती आपल्या देशाची आणि या आपल्या महाराष्ट्र राज्याची कोणीच बरोबरी करू शकत नाही. म्हणून तर म्हटलेले की भरत खंडी नरदेह प्राप्ती हेतू परमभाग्याची संपत्ती. अरे भारत देशामध्ये जन्म मिळणं भाग्याचं लक्षण आहे, त्याच्याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये मिळणं पुन्हा भाग्याची गोष्ट आहे, आणि त्याच्याही पेक्षा बीड जिल्ह्यामध्ये मिळणं तर पुन्हा भाग्याची गोष्ट आहे. कारण ज्या बीड जिल्ह्याला माऊली महाराज चाकरवाडीकर सारख्या साधू महात्म्यांचा आशीर्वाद आहे, ज्या बीड जिल्ह्याला भगवान बाबा सारख्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे, ज्या बीड जिल्ह्याला वामन भाऊ सारख्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे, ज्या बीड जिल्ह्याला नगद नारायण महाराजांसारख्या संत महात्म्यांचा आशीर्वाद आहे, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे, तो बीड जिल्हा काही सामान्य नाहीये. ज्या बीड जिल्ह्याला खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम केलं ते म्हणजे आमच्या संस्थेचे आद्य गुरु श्री बंकट स्वामीजी महाराज. या मोठ्यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी देण आहे ती म्हणजे माझा मराठाची बोल कौतुके, परिते अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानोबा म्हणतात, ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या मातृभूमीविषयी, मातृभाषेविषयी आपलं प्रेम असणं गरजेचं आहे. म्हणून मुलांना इंग्लिश शिकवा, शाळेमध्ये टाका, पण आपली मराठी भाषा मात्र त्याची जाण आपण आपल्या मुलाला करून द्यायचा. रामचंद्रजी गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्याकरता जात आहेत आणि काही कालावधीमध्ये परमात्मा वशिष्ठ महामुनींच्या आश्रमामध्ये शिक्षण संपादन करत आहेत आणि ते ज्ञान संपादन करून पुन्हा परमात्मा आपल्या घरी येत आहेत. परमात्म्याचं स्वागत सत्कार सगळ्या अयोध्यावासियांनी पुन्हा केलेला आहे. आता पुढचंही परमात्म्याच्या चरित्र कथेचं आपल्याला वर्णन करायचंय, पण विश्रांतीचा वेळ झालाय. एक 5 ते 10 मिनिट आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्याला कथा सुरू करून आपल्याला आज रामचंद्र आणि सीता मातेचा विवाह सोहळा आपल्याला आयोजित करायचा आहे. मुख्य
सोहळा तो आपण साजरा करणार आहोत, म्हणून एक 5-10 मिनिट विश्रांती घेऊ आणि लगेच आपल्या कथेला सुरुवात करू. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय, महादेव की जय, हनुमान बोले रे भाई सब संग. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम. पतित पावन प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की, उमापति महादेव की जय. भाई सब सुंदर की नमः. पार्वती पते शिव महादेव. ऐका सज्जनाओ, भगवान शंकर पार्वती मातेला ती कथा सांगतायत, जी कथा याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजीला सांगतायत. भगवान रामचंद्र जे अयोध्येमध्ये वाढत असताना एके दिवशी विश्वामित्र नावाचे महामुनी रामचंद्र भगवंत अयोध्येमध्ये अवताराला आले ऐकून भगवंताला भेटण्याकरता येत आहेत. विश्वामित्राचं आगमन ज्या वेळेला अयोध्येमध्ये झालं त्यावेळेला राजा दशरथजी महाराजांनी विश्वामित्राचं स्वागत केलं. कारण विश्वामित्र एक असे महान ऋषी होते की 60,000 वर्षाची त्यांची तपश्चर्या होती. सामर्थ्यवान असे विश्वामित्र ज्या वेळेला आपल्या अयोध्येमध्ये आले, म्हणून राजा दशरथाने अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. आणि मग बसण्याकरता सुवर्ण सिंहासन दिलं विश्वामित्रांना. राजा दशरथ हात जोडून उभा टाकला आणि विनंती केली, ऋषीवर काय आज्ञा आहे सांगा, काय सेवा करू आपली. त्यावेळेला विश्वामित्र राजा दशरथाला सांगतात, राजा काय सांगावं तुला. अरे म्हटले, माझ्या आश्रमामध्ये 2 राक्षस आम्हाला यज्ञ करू देत नाहीयेत, आम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा करू देत नाहीत, आम्हाला देवाचं नामस्मरण सुद्धा ते राक्षस करू देत नाहीत. काय करावं राजा, भयंकर त्रास ती राक्षस देत आहेत आम्हाला. म्हणून राजा माझी विनंती तुला की माझ्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता तुला तुझ्या रामाला मला द्यावं लागेल. तुझ्या रामाला नेण्याकरता मी आलोय. विश्वामित्र रामाला नेण्याकरता आले. हा शब्द ऐकल्याबरोबर राजा दशरथ
हात जोडून म्हटला, महाराज पाहिजे तर तुम्हाला या अयोध्येचं सगळ्याच्या सगळं राज्य मी तुम्हाला देऊन टाकतो. तुम्हाला काय सोनं पाहिजे, काय संपत्ती पाहिजे, काय ऐश्वर्य पाहिजे ते मागा. नवे नवे तुम्ही जर म्हटलात की राजा मला इंद्राचं राज्य प्राप्त करून दे, तर इंद्राचं सुद्धा राज्य मी तुम्हाला देऊ शकतो महाराज, पण रामाला मात्र मी नाही देऊ शकत. कारण एवढ्या दिवसाच्या नंतर मला मुलगा झाला आणि रामासारखा मुलगा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. एक सेकंद सुद्धा मी माझ्या रामा वाचून जीवन जगू शकत नाही. महाराज माफ करा, मी मात्र रामाला तुमच्या सोबत देऊ शकत नाही. दशरथाने नकार दिल्याच्या नंतर विश्वामित्राला राग आला. राजा बघ मी काय म्हणतोय तुला. राजा दशरथाने सांगितलं, महाराज तुम्ही काही म्हटलं तरी मी माझ्या रामाला, राघवला तुमच्या बरोबर देऊ शकत नाही. विश्वामित्र ताडकन आसनावरून उठले. राजा लक्षात ठेव, रागाच्या भरामध्ये लालबंद झालेले विश्वामित्र जसं ती सभा सोडून निघणार तेवढ्यामध्ये वशिष्ठ महामुनी राजा दशरथाकडे आले आणि सांगितले, राजा काय करतोस तुला माहितीये का? अरे विश्वामित्र म्हणजे कोण आहे आणि तुझ्या मुलाला नेण्याकरता आलेत म्हणजे काहीतरी चांगलं कार्य त्याच्या हातून घडणार आहे याच्या करताच विश्वामित्र तुझ्या रामाला नेण्याकरता आलेत. म्हणून राजा अरे नुसता रामच नाही तर रामाबरोबर तुझा लक्ष्मण सुद्धा विश्वामित्राच्या स्वाधीन कर. वशिष्ठ महामुनीने असं सांगितल्याच्या नंतर राजाला थोडस वाईट वाटलं, पण ठीक आहे गुरु आज्ञा होती वशिष्ठांची. सांगितलं ठीक आहे महाराज, तुम्ही जर म्हणत असाल तर मी देतो. राम काय रामाबरोबर लक्ष्मण सुद्धा देतो. राजा दशरथाने विश्वामित्राला थांबवलं. महाराज माफ करा. भगवान रामचंद्रजीला जवळ बोलवलं, रामाचा हात धरला आणि विश्वामित्राच्या स्वाधीन केला आणि सांगितलं, आजपासून तुम्हीच त्याचे मायबाप आहात. माझा राम खूप लाडका आहे. तो म्हणणार नाही मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे. आजपासून तुम्हीच त्याचे मायबाप आहात. तहान भूक तुआ जाणावी जीवीची. त्याची तहान त्याची भूक तुम्हीच जाणायचे. आणि म्हणून जड अंतकरणाने राजा दशरथाने राम आणि लक्ष्मणजीला विश्वामित्राच्या स्वाधीन केलं. आणि सज्जन हो, रामचंद्रांनी लक्ष्मणजी विश्वामित्राबरोबर यज्ञाचं संरक्षण करण्याकरता निघाले. जात असताना विश्वामित्राने बला अबला अनेक प्रकारच्या विद्येचं ज्ञान विश्वामित्राने रामचंद्रजीला दिलं की त्या विद्येच्या माध्यमातून त्यांना भूक लागत नव्हती, त्यांना तहान लागत नव्हती. आणि ते अनेक विद्येचं ज्ञान विश्वामित्र वाटेन देत असताना चालत 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 एका निर्भीड वनामध्ये चालत असताना त्या मध्यरात्रीमध्ये भयंकर असा आवाज, अकराळ विक्राळ आवाज आला आणि हातामध्ये शस्त्र घेऊन एक राक्षसीन राम लक्ष्मण आणि विश्वामित्राला मारण्याकरता आली. ती राक्षसीन ताडका नावाची राक्षसीन होती, ताडिका नावाची. आणि जसं हातामध्ये शस्त्र घेऊन राम लक्ष्मण आणि विश्वामित्राला ती ताडिका मारणार तसं विश्वामित्राने आज्ञा केली, रामा सावध. सावध म्हटल्याबरोबर भगवंताने पाठीवरचा बाण काढला, त्याला धनुष्य घेतला आणि त्याला बाण लावला. आणि गुरुने आज्ञा दिली, रामा ही ताडिका नावाची राक्षसी नाही, ही ब्राह्मणांना साधूंना खाते आहे, मारते आहे, त्रास देणारी ही दुष्ट राक्षसी नाही. रामा तिला नष्ट कर. नष्ट कर म्हटल्याबरोबर भगवंताने धनुष्याला बाण लावला आणि एका बाणाने त्या ताडिकेचा परमात्म्याने उद्धार केला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम अवतारामध्ये येऊन पहिल्या वेळेला भगवंताने राक्षसाचा संहार केला आणि तोही एका स्त्रीचा, ती ताडिका नावाची राक्षसीन होती. भगवंताने ताडिकेला मारलं. त्यावेळेला विश्वामित्राने ओळखलं की राम हा कोणी सामान्य पुरुष नाहीये, राम हा कोणीतरी दिव्य अलौकिक पुरुष आहे. ओळखलं. पुढे निघाले आणि चालत चालत विश्वामित्र आपल्या आश्रमामध्ये त्या दोघा भावंडांना घेऊन आले
आणि भगवंताने सांगितलं, महाराज तुम्ही यज्ञाला सुरुवात करा, आम्ही दोघं आहोत रक्षण करण्याकरता. आणि मग विश्वामित्राने अनेक साधू ऋषींच्या माध्यमातून यज्ञाला प्रारंभ केला आणि मंत्र गायला सुरुवात केल्या. आहुत्या पडू लागल्या आणि जसा मंत्राचा आवाज आहुत्या पडायलेल्या त्या आकाश मार्गाने जाऊ लागल्या, तसं मारीच आणि शुभाऊ नावाचे रावणाचे दोन राक्षस की जे विश्वामित्राला त्रास देत होते, आणि त्यावेळेला मारीच आणि शुभाऊ विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करण्याकरता आले. पण आल्याच्या नंतर आकाश मार्गातून त्यांनी पाहिलं, अरे बापरे, म्हटले यांच्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता हे कोण आहेत? म्हटले नवीनच राजकुमार. आज इकडे यज्ञाच्या आहुत्या विश्वामित्र साधूंच्या माध्यमातून देत होते. परमात्मा रामचंद्रजी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन लक्ष्मण त्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता फिरत होते. तेवढ्यामध्ये विश्वामित्राने मारीच आणि शुभाऊंना पाहिल्याबरोबर आज्ञा केली, रामा रामा, हे बघ, हेच आहेत ते दोन राक्षस मारीच आणि शुभाऊ की ते माझ्या यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतात. रामा, ते माझ्या यज्ञाचा विध्वंस करतील. देवाने पाहिलं, अरे माझ्या भक्तांना तुम्ही त्रास देता काय? म्हणून भगवंताने एक बाण काढला आणि तो बाण सुभाऊ वरती सोडला आणि एका बाणामध्ये तो सुभाऊ नावाचा राक्षस मरण खाली पडला. आणि दुसरा बाण काढला, पण तो बिगर टोकाचा बाण होता आणि तो बिगर टोकाचा बाण मारीचीला मारला आणि 100 योजन समुद्राच्या पलीकडे मारीचीला नेऊन पोचवलं त्या बिना टोकाच्या बाणानं. सुभाऊ मरण पावला, पण मारीचीला मारलं नाही का? कारण मारीचीचं पुढं काम पडणार होतं ना, पुढं अजून काम पडणार होतं ना, कारण याला हरण व्हायचं होतं. म्हणून देवाने त्याला मारलं नाही, बिगर टोकाच्या बाणाने त्याला समुद्राच्या पलीकडे नेऊन लंकेमध्येच नेऊन घातलं. आणि सज्जना हो, आणि त्या सगळ्या राक्षसांचा वध माझ्या परमात्मा श्री रामचंद्रजीने केला आणि विश्वामित्राचा तो यज्ञ सफल झाला. बोलिये रामचंद्र भगवान की जय. आणि सगळ्यांनी रामचंद्रजीचा आणि लखनजीचा त्या साधू ऋषी मुनीने जय जयकार केला आणि माझ्या परमात्म्याने विश्वामित्राच्या त्या यज्ञाचं संगोपन केलं, रक्षण केलं. आणि परमात्मा काही दिवस आश्रमामध्ये थांबले. तेवढ्यामध्ये मिथिला नगरीचा राजा जनक आणि त्या जनक राजाने आपली मुलगी सीता आणि त्या सीतेच्या स्वयंवराचं निमंत्रण देशोदेशीच्या राजांना पाठवलं, सगळ्या राज्यांना पाठवलं. आणि तेच सीता मातेच्या स्वयंवराचं निमंत्रण घेऊन एक सेनापती विश्वामित्राच्या आश्रमामध्ये येतोय आणि विश्वामित्राला विनंती करतो, महाराज मिथिलेश जनक राजांचं निमंत्रण आहे की तुम्ही मैया सीतेच्या स्वयंवरा करता मिथिला नगरीमध्ये यावं. राजा जनकाचा तो निरोप विश्वामित्राने पाहिला आणि सांगितलं, ठीक आहे, आम्ही येऊ. म्हणून सेनापती निघून गेला आणि इकडे विश्वामित्र राम आणि लक्ष्मणजीला घेऊन सीता मातेच्या स्वयंवरात पाहण्याकरता, सीता मातेच्या स्वयंवराकरता जाण्याकरता निघाले. विश्वामित्र पुढे चालतायत, त्यांच्या पाठीमागे राम आहे, त्यांच्या मागे लक्ष्मणजी आहेत. आणि त्या वनामधून जात असताना विश्वामित्र राम आणि लक्ष्मणजीला एके ठिकाणी घेऊन आले आणि ते ठिकाण पाहिलं तर निर्जन वन होतं. ना पशु ना पक्षी ना कुठल्याच प्रकारचं वातावरण अत्यंत भयंकर पाहिलं. आणि त्या जागेवरती येऊन थांबले आणि त्या जागेवरती प्रभू येऊन थांबल्याच्या नंतर त्या जागेमध्ये एक मोठी शिळा पडलेली पाहिली, मोठी शिळा. आणि जुना पुराणा काहीतरी इथं कोणीतरी राहत असावं असं रामाच्या मनामध्ये आलं. आणि सहज गुरु विश्वामित्राला विचारलं, गुरुदेव, माझं मन सांगतंय की इथं काहीतरी पूर्वीच्या काळामध्ये कोणीतरी वास्तव्य करत असलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने विश्वामित्रच रामाला तिथं घेऊन आले होते. आणि विश्वामित्राने सांगितलं, रामा, राघव बरोबर बोललास तू. अरे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ना, हे ठिकाण म्हणजे सामान्य ठिकाण नाही, तर हा
गौतम नावाच्या ऋषीचा आश्रम होता पूर्वी, गौतम नावाच्या ऋषीचा. असं रामचंद्रजी नाव ऐकून होते महाराज, आणि त्या शिळेकडे पाहिल्याने विचारलं, ही शिळा दगड कोण, कसं काय म्हटलं एवढा मोठा इथं. विश्वामित्राने सांगितलं, रामा, त्याच गौतमाची पत्नी अहिल्या. गौतम ऋषीने शाप दिला म्हणून त्या अहिल्याला गेली अनेक वर्षापासून इथं शिळा होऊन पडावं लागलंय. रामचंद्रजीला आश्चर्य वाटलं की अहिल्याने असं काय दोष केला होता, असं काय पाप केलं होतं की गौतम ऋषीने अहिल्याला शिळा होण्याचा शाप दिला होता, दगड होऊन पडशील म्हणून शाप दिला होता. रामचंद्रजीने विनंती केली, मला ते चरित्र सांगा, काय घडलं होतं अशी चूक नेमकी अहिल्याकडून की तिला दगड होऊन पडावं लागलं होतं त्या आश्रमामध्ये. आणि मग तो सगळा इतिहास सांगू लागले विश्वामित्र. रामा ऐक, ब्रह्मदेवाची कन्या ही अहिल्या होती, एकुलती एक. आणि ज्या वेळेला अहिल्याचं स्वयंवर आयोजित केलं, स्वयंवर, पण त्या स्वयंवरामध्ये ब्रह्मदेवाने एक अट ठेवली, काय, जो सर्वात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याला माझी अहिल्या वरमाला घालील, त्याला माझी अहिल्या वरमाला घालील. सो सर्वात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल. आणि तो ब्रह्मदेवाचा पण ऐकून अहिल्या दिव्य अशी होती, सुंदर होती, आणि ती ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या आपल्याला मिळावी म्हणून सगळे देवदेवता आपल्या आपल्या वाहनावरती बसून पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले. पण त्याच वेळेला गंगेच्या काठावरती गौतम नावाचे ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना सुद्धा ही घटना कळाली की पृथ्वी प्रदक्षिणा केल्याच्या नंतर जो सर्वात अगोदर पृथ्वी ऐकलं. आणि त्यावेळेला गौतम ऋषीला समोर एक दृश्य दिसलं, काय, त्या गंगेच्या पवित्र काठावरती एक गाय नेमकंच आपल्या वासराला जन्म देत होती, जन्म देत होती. आणि शास्त्र असं सांगतंय, पवित्र तीर्थाच्या काठावरती एखादी गाय जर आपल्या समोर वेत असेल, वासराला जन्म देत असेल, आणि तेवढ्या प्रसंगामध्ये जर आपण स्नान केलं तीर्थाचं आणि त्या गायीला जर प्रदक्षिणा केल्या, तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य त्या गायीला प्रदक्षिणा घातल्याच्या माध्यमातून प्राप्त होतं. हे गौतम ऋषीला माहिती होतं, म्हणून ते दृश्य पाहिलं समोर. गौतम ऋषीने गंगेमध्ये स्नान केलं आणि त्या वेळेला झालेल्या नेमके त्या वासराचे खूर बाहेर आलेले होते. आणि तेवढ्यामध्ये गौतम ऋषीने त्या वेळेला झालेल्या त्या गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. आणि 5 प्रदक्षिणा घातल्या, त्याचा परिणाम असा झाला की पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य गौतम ऋषीला मिळालं. आणि गौतम ऋषी त्या गायीला प्रदक्षिणा घालून सरळ ब्रह्मदेवाकडे जाऊन उभे टाकले. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज कुठे तुमची अहिल्या. ब्रह्मदेवाने ओळखलं, अहिल्याला बोलवलं आणि अहिल्याला सांगितलं, वरमाला घाला अहिल्या, हा तुझा पती आहे. आणि अहिल्याने गौतम ऋषीच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. अहिल्याचा विवाह गौतम ऋषी बरोबर झाला. तोपर्यंत हे जे पळालेले होते ना सगळे आपल्या आपल्या वाहनावरती प्रदक्षिणा घालायलेले, धापा टाकत तिथं आले तर पाहिलं तर काय, अहिल्याला दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं होतं. आणि त्या सर्वात अगोदर इंद्र पळत पळत आला होता. आणि इंद्राने पळत येऊन पाहिलं तर काय, अहिल्याचा विवाह झाला होता. आणि महाराज ते दृश्य इंद्राने पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि इंद्र रागावला आणि रागाच्या भारामध्ये इंद्र बोलू लागला, अहिल्या, अहिल्या, मी तुला मनोमन वरलं होतं, एक ना एक दिवस मी तुझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. महाराज, इंद्राने अहिल्या प्राप्त होण्यासाठी मनामध्ये जी धारणा केली हो, प्रदक्षिणा मारत होता, ती मात्र इच्छा पूर्ण झाली नाही. पण मनामध्ये इच्छा होती की अहिल्या आपल्याला पत्नी रूपाने प्राप्त झाली पाहिजे. आणि रागाच्या भारामध्ये इंद्र निघून गेला. इकडे गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये अहिल्या आपल्या पती बरोबर राहू लागली. मनोभावे गौतम ऋषीची अहिल्या सेवा करू लागली. एके दिवशी
अहिल्याचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी इंद्र आश्रमामध्ये येतोय, बरोबर अग्नीला घेऊन येतोय. आणि सज्जना हो, गौतम ऋषीचा नियम होता ब्राह्मी मुहूर्तावरती उठून स्नानाला जाण्याचा, पण अहिल्याचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी इंद्राने मध्यरात्रीच कोंबड्याला बाग द्यायला सांगितली. असं वाटलं गौतम ऋषीला की पहाट झाली की काय, म्हणून हातामध्ये कमंडलू कपडे घेतले आणि स्नाना करता निघून गेले. तेवढ्यामध्ये इंद्र आश्रमामध्ये आला आणि आश्रमामध्ये येऊन गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि अहिल्ये बरोबर अहिल्याचं पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी तो अहिल्याच्या जवळ झाला गेला. अहिल्याला असं वाटलं की आपलेच गौतम ऋषी आहेत, आपलेच पती आहेत, म्हणून अहिल्या इंद्राबरोबर आश्रमामध्ये पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी इंद्र अहिल्ये बरोबर रथ होतोय. तेवढ्यामध्ये गौतम ऋषी तीर्थामध्ये स्नान करण्याकरता पाण्यात प्रवेश करणार, तेवढ्यामध्ये ती जलदेवता प्रगट झाली आणि सांगितलं, महाराज ही अवेळ आहे, ही काही स्नान करण्याची वेळ नाही, तुम्ही घरी जा लवकरात लवकर. गौतम ऋषी घाबरले आणि घरी पळत पळत येऊन पाहतात तर काय, आपलं रूप धारण करून कोणीतरी आपल्या पत्नी बरोबर घरामध्ये पाहिलं आणि वाईट वाटलं. आणि गौतम ऋषीला इंद्राने पाहिलं, घाबरला इंद्र, पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. गौतमाने धरलं आणि इंद्र पाहिल्याबरोबर राग आला आणि गौतमाने शाप दिला, इंद्रा जा, माझा तुला शाप आहे, म्हटले तुला भग पडतील. शाप दिला. जो अग्नीच्या प्रकाश रूपामध्ये जो अग्नी देवता होता कोंबड्याच्या रूपातला, त्याला सुद्धा शाप दिला, तू काळा होशील म्हणून. आणि सज्जना हो, इंद्रा पडली बगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला शाप दिला, अग्नीला सुद्धा शाप दिला. समोर अहिल्या पाहिली, अहिल्या हात जोडून उभा होती, महाराज मी चुकले, माफ करा, मी तुम्हाला नाही ओळखू शकले. त्या इंद्राला ओळखू शकले नाही. त्या दुष्टाने माझं पातिव्रत्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मी चुकले, मला माफ करा. गौतम ऋषीला राग आला होता, एवढी कशी तू जड बुद्धीशी झालीस, दगडासारखं कसं तुझं बुद्धी झाली, आणि सामान्य मला आपल्या पतीला सुद्धा तू ओळखू शकले नाहीस. म्हणून गौतम ऋषीला आपल्या पत्नीचा राग आला आणि सांगितलं, जा अहिल्या, तू सुद्धा दगड होऊन पडशील. अहिल्या घाबरली, महाराज असं करू नका, मी चुकले, क्षमा याचना मागितली. गौतम ऋषीला वाईट वाटलं, शाप दिला होता दगड होऊन पडशील, पण अहिल्या जा म्हटले, दगड होऊन तर पडशील, पण माझा उशाप आहे की तुझा उद्धार करण्याकरता साक्षात प्रभू रामचंद्रजी तुझ्याजवळ येते, त्यांनी तुझा उद्धार करतील. प्रभू रामचंद्रजीच्या चरण रजाने तुझा उद्धार होईल, तुझं कल्याण होईल. उशाप दिला आणि रामा, गौतम ऋषीच्या शापाने दगड होऊन पडलेली ही अहिल्या आहे. रामा हिचा तुला उद्धार करायचा आहे. भगवान कशा पद्धतीने तिचा उद्धार होईल सांगितलं, काही नाही, फक्त तुझ्या चरणाची रज तिच्या अंगावरती टाक. राम म्हटले, मी हे पाप करणार नाही, माझ्या पायाची धूळ तिला नाही देणार. म्हटले, काही हरकत नाही रामा. रामचंद्रजी ठीक आहे चालू लागले, पण चालता चालता वारा आला आणि तेवढ्यामध्ये रामचंद्रजीच्या चरणाची धूळ त्या शिळेवरती जाऊन पडली. त्याचा परिणाम असा झाला की त्या शिळेमधून पुन्हा अहिल्या प्रगट झाली. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की. अहिल्याने भगवंताला नमस्कार केला, धन्य देवा, मी धन्य आहे की तुमच्या चरण रजाने माझा या शिळेतून मुक्त झाले, माझा उद्धार झाला. भगवंताला नमस्कार करून परमात्मा राम आणि लक्ष्मणजी विश्वामित्र अहिल्याचा उद्धार करून पुढे जात आहेत. चालत 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 मिथिला नगरीमध्ये परमात्मा येत आहेत. विश्वामित्र आले हे जनकाला कळल्याच्या नंतर जनकजी विश्वामित्राचं स्वागत करण्याकरता पुढे धावून येत आहेत, स्वागत करतायत. आणि ज्या वेळेला सुंदर असं राहण्याकरता व्यवस्था विश्वामित्राची जनकजी महाराज करत आहेत,
तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्रजी विश्वामित्राला विनंती करतायत, गुरुदेव तुमच्या पूजेकरता बागेतून आम्ही फुलं आणतोय, आज्ञा असावी. राम लक्ष्मणजी निघून जात आहेत. इकडं जनकजी विश्वामित्राची व्यवस्था करतायत, फुलं पूजेकरता घेऊन येतात. तेवढ्यामध्ये सहज नजर राजा जनकाची या 2 बालकांवरती जाते आणि राजा जनकाचं मन चलबिचल होतं. अरे बापरे, आतापर्यंत हे रूप आपण पाहिलंच नव्हतं. कोण आहेत म्हटले हे 2 मुलं. विश्वामित्राला विनंती केली, कोण आहेत हे 2 मुलं. त्यावेळेला विश्वामित्र सांगतात, राजा अयोध्या नरेश राजा दशरथाची ही 2 मुलं आहेत, राम आणि लक्ष्मणजी. महाराज, राम आणि लक्ष्मण हा शब्द ऐकला आणि डोळे बंद करून मनाने विचार केला, अरे बाप, खरं तर माझं परब्रह्म परमात्माच माझ्या समोर दिसतायत. मनामध्ये विचार केला, राम हा जर माझा मुलगा असता तर किती बरं झालं असतं. पण राम कौशल्य आणि दशरथाचा मुलगा होता. राम जर माझा शिष्य असता तर किती बरं झालं असतं. पण राम विश्वामित्राचा शिष्य होता. राम जर माझा भाऊ असता तर किती बरं झालं असतं. पण राम लक्ष्मणाचा भाऊ होता. सगळी नाती जोडून पाहिली पण रामाबरोबर जनकजीचं कोणतंच नातं तुटत नव्हतं. पण जनकजीच्या तेवढ्यामध्ये लक्षात आलं, सगळी नाती रामाची कोणाकोणाबरोबर जुटलेली आहेत, पण एक नातं मात्र अजून शिल्लक आहे. म्हटले कोणतं. जावयाचं आणि सासऱ्याचं नातं अजून शिल्लक आहे. म्हटले राम नाही माझा मुलगा झाला तरी चालेल, राम नाही माझा शिष्य झाला तरी चालेल, राम माझा नाही भाऊ झाला तरी चालेल, पण राम मात्र माझा निश्चित जावाई होऊ शकतो. जनकजीला वाटलं, पण जनकजी थोडेसे थांबले आणि मनाने विचार केला, अरे हा कसा राम एवढूसा माझा जावाई होईल. कारण मी तर एवढा मोठा पण ठेवलाय की जो धनुष्याचा भंग करेल तो माझा जावाई होईल आणि सीता त्याला वर्माला घालील. आणि धनुष्य उचलणं काही सामान्याचं काम नाहीये. राम पाहिलं तर लहान आहे, एवढा मोठा धनुष्य कसा उचलेल. पण भगवंताची जर कृपा झाली तर नक्कीच राम धनुष्य उचलेल असं जाणवलं. आणि स्वतः भगवंत जनकजीला नमस्कार करतायत आणि जनकजी निघून जात आहेत. दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी आपल्या गुरुची सेवा करण्याकरता पुन्हा बागेमध्ये जात आहेत. विनंती करतात, आम्हाला जनक नगरी पाहिजे पाण्याकरता. दोघे भाऊ जात आहेत. त्यावेळेला सगळ्या अयोध्यावासी स्त्रिया भगवंताला पाण्याकरता आपल्या आपल्या घरावरती जाऊन उभ्या टाकलेल्या आहेत. राम आणि लक्ष्मणजी जोडी चालते, पण राम वरी पाहायला तयार नव्हते, खाली पाहत होते. अयोध्यावासी स्त्रियांना वाटू लागलं की रामाने आपल्याकडे बघावं, म्हणून त्यांनी काय केलं, वरतून अक्षदा फूल रामाच्या अंगावरती टाकलं. काय पडलं म्हणून वरी पाहिलं तर रामचंद्रजीचं रूप त्या अयोध्यावासियांनी पाहिलं. एवढा आनंद झाला, वा काय रामाचं रूप आहे. राम हा आपल्या सीतेला प्राप्त व्हावा म्हणून मनी मानसी सगळ्या अयोध्यावासियांनी भगवंताकडे प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सीतेला ज्या वेळेला घटना कळाली की कोणीतरी 2 राजकुमार अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि अत्यंत सुंदर आहेत, आणि सीतेला सुद्धा पाण्याची इच्छा झाली. आणि बागेमध्ये राम लक्ष्मणजी फुलं आणण्याकरता गेली असताना तेवढ्यामध्ये काही सखियांबरोबर सीता सुद्धा त्याकरता आली होती. आणि तेवढ्यामध्ये रामाला सखियांनी पाहिलं आणि सीतेला सांगितलं, अगं सीता बघितलंस का, ते राजकुमार जो आहे ना तो राम आहे आणि तो दुसरा आहे तो लक्ष्मण आहे. सीतेने थोडस वाकड्या नजरेने पाहिलं. रामाचं रूप पाहून प्रसन्न झाली आणि मनामध्ये इच्छा निर्माण झाली की जन्मोजन्मी रामासारखा पती आपल्याला मिळावा. म्हणून अंतःकरणपूर्वक आपल्या भगवंताला, आपल्या आराध्य देवतेला सीता आई साहेबांनी विनंती केली. आणि घरी आल्या आणि रात्रभर सीता मातेने भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली. आणि इकडे दुसऱ्या दिवशी मात्र ती सगळी तयारी झाली आणि आता देशोदेशीचे राजे ते धनुष्य भंग करण्यासाठी जनक नगरीमध्ये एकत्रित झाले होते. रावण अधिक आधी बलाढ्य जेवढे काही राक्षस होते ते सुद्धा तिथे आले होते.
कारण सीता सामान्य कन्या नव्हती, जगत जननी होती आणि त्या सीतेला प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक जण तिथं आला होता. पण मायबाप, सीता ही लक्ष्मी आहे आणि राम म्हणजे नारायण आहे. जगामध्ये लक्ष्मीचा स्वीकार नारायणाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. पण बाकीचे दुष्ट राक्षस माता सीतेकडे वाईट नजरेने हेतूने त्या ठिकाणी आले होते सीता प्राप्त करून घेण्यासाठी. आणि सगळा समाज भरला. देशोदेशीचे राजे आपल्या आपल्या आसनावरती जाऊन बसले. आतमध्ये तो धनुष्य होता. तो धनुष्य 10,000 सैनिकाला सुद्धा, पैलवानाला सुद्धा उचलत नव्हता, एवढा तो बलाढ्य धनुष्यबाण होता. आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्राला निमंत्रित केलं आणि विश्वामित्र राम आणि लक्ष्मणजी जसे त्या सभेमध्ये येत आहेत तसं पाहिल्याबरोबर सगळ्या राजांनी त्यांचा जय जयकार केला. विश्वामित्राचा बसण्याकरता आसन दिलं. विश्वामित्र बसले, राम आणि लक्ष्मणजी सोबत बसलेत. आणि तेवढ्यामध्ये जनकाने सगळ्यांना सूचना केली. कोण आहे म्हटले, धनुष्य उचलू शकतो, जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता वर्माला घालील. आणि एक एक राजा उठू लागला, धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण काही केल्या धनुष्य जागचा हालेना सुद्धा झाला. शेवटी सगळे निराश झाले. धनुष्य कोणालाच उचलायला तयार नव्हता. रावण अभिमानी होता. रावणाला वाटलं माझ्यासारखा ताकदवर इथं आहे तरी कोण, म्हणून अभिमानाने रावण उठला आणि धनुष्याच्या जवळ गेला. धनुष्य तर उचलत नाही, पण तो धनुष्य छातीवरती घेऊन खाली पडला. रावणाचा अपमान झाला. सगळे हसायला लागले. असा अपमान झाला. रावण तिथून जे पळाला तर लग्नातली बुंदी खायला सुद्धा थांबला नाही. अपमान झाला, पळून गेला. पण मनामध्ये इच्छा होती आणि रावण बोलला, सीते तू इथं मला नाही मिळालीस तर काय झालं, पण एक ना एक दिवस मी तुला मिळवल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून रावण पळून निघून जातो. आता मात्र कोणीच तो धनुष्य उचलायला तयार नव्हतं, म्हणून सगळे मिळून धनुष्य उचलू लागले. सगळे मिळून तिथं आलेले राजे सगळे मिळून उचलू लागले, तरी सुद्धा धनुष्य उचलायला तयार नाही. निराश झाले, खाली बसले. आता कोण उचलणार? जनकजीला सुद्धा वाटलं आता कोण उचलणार. आणि जनकजी मोठ्याने बोलू लागले, अरे कोणीच नाही का म्हटले या सृष्टीमध्ये धनुष्य उचलणार, कोणीच नाही का म्हटले. तेवढ्यामध्ये लक्ष्मणजीला राग आला आणि लक्ष्मणजी सांगितलं, हो जनकजी काय सांगतात, धनुष्य उचलण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे, पण आम्ही शांत आहोत. आणि मग जनकजी असं म्हटल्याच्या नंतर स्वतः विश्वामित्राने भगवान रामचंद्रजीला आज्ञा केली आणि सांगितलं, राम आता तुम्हाला उठावं लागेल आणि त्या धनुष्याचा जाऊन भंग करावा लागेल. विश्वामित्राने आज्ञा केली. गुरुला भगवान रामचंद्रजीने वंदन केलं, नमस्कार केला आणि स्वतः परमात्मा त्या धनुष्याच्या जवळ जातात. सगळ्या राजांच्या नजरा रामचंद्रजीवरती होत्या. सीता मातेची नजर रामावरती होती. सगळ्या सखियांची, अयोध्यावासीयांची नजर रामावरती होती. सीतेने डोळे बंद केले आणि भगवान शंकराला विनंती केली, देवा तुझ्या कृपेने हा धनुष्य मिळालेला आहे, विनंती आहे आता एवढा हलका हो की माझ्या रामाला सहज तो धनुष्य उचलता आला पाहिजे. स्वतः सीता मातेने विनंती केली. रामचंद्रजी धनुष्याच्या जवळ आले, नमस्कार केला आणि नमस्कार करून भगवान रामचंद्रजीने तो धनुष्य उचलला आणि उचलून जसा त्याला बाण लावल्याबरोबर तो धनुष्य मधातूनच एकदम ताडकन तुटला आणि त्या धनुष्याचा भगवान रामचंद्रजीने भंग केला. बोलिए रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की. आणि जसा रामचंद्रजीने धनुष्याचा भंग केला, सगळीकडे टाळ्याचा कडकडाट झाला, जय जयकार सगळे करू लागले. बोलिए रामचंद्र भगवान की जय. रामाचा जय जयकार करू लागला. लक्ष्मणजी तर एकदम ताडकनच खाली उडी टाकली आणि भगवान रामचंद्रजीला लक्ष्मण भैयाने उचललं आणि उड्याच मारू लागले. अरे जे हजारो राक्षसांना करता आलं नाही ते माझ्या प्रभूने करून दाखवलं. जय जयकार झाला. जिथं तिथं रामचंद्रजीचा, विश्वामित्राचं दर्शन करण्याकरता आले
तेवढ्यामध्ये ठरलेल्या प्रमाणे स्वतः जनकजी सीताई साहेबांना घेऊन येत आहेत आणि रामचंद्रजीला ती वरमाला घालण्याकरता सीतेला विनंती करतायत आणि स्वतः सीता मैयाने भगवान रामचंद्रजीच्या गळ्यामध्ये ती सुंदर अशी दिव्य वरमाला घालते आणि स्वतः रामचंद्रजी स्वतः भगवंत सीताई साहेबांच्या गळ्यामध्ये ती वरमाला घालतायत आणि विधिवत आणि ठरलेल्या प्रमाणे नियमाप्रमाणे रामचंद्रजीला सीताई साहेबांना रामचंद्रजीच्या स्वाधीन केलं आणि तो सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये मिथिला नगरीमध्ये समापन्न झाला. सज्जना हो, विश्वामित्र जनकजीला जवळ बोलवत आहेत आणि सांगतायत, जनकजी सीता रामाची झाली आहे, वरमाला सुद्धा घातल्यात, पण आपल्याला मात्र असं करून जमणार नाही. आपल्याला विधिवत रामाचा आणि सीतेचा विवाह लावा लागणार आहे. त्याच्याकरता अयोध्या नरेश राजा दशरथाला निमंत्रण द्यावं लागणार आहे. जनकाने आपल्या सेनापतीला बोलवलं आणि पत्र लिहिलं आणि राजा दशरथाला जाऊन हे पत्र द्या आणि लवकरात लवकर सगळ्यांना घेऊन इकडं मिथिला नगरीमध्ये या. तो निरोप दिला. तो सैनिक अयोध्येमध्ये गेला. राजा दशरथाने पाहिलं, मिथिलेतले सेनापती आले, स्वागत केलं, विनंती केली. काय म्हटले अशा अशा पद्धतीची घटना घडली आहे. रामचंद्रजीने धनुष्याचा भंग केला आणि आता सीता रामचंद्रजीला प्राप्त झालेली आहे. त्यांचा विवाह मिथिला नगरीमध्ये होणार आहे. आपण त्या विवाह करता यावं असं निमंत्रण आहे. आनंदी आनंद झाला सगळ्यांना की रामचंद्रजीने अशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून सज्जना हो, सगळे अयोध्येतले जेवढे अयोध्यावासी होते त्या सगळ्यांना घेऊन राजा दशरथजी महाराज मिथिला नगरीमध्ये आले. मिथिला नगरीमध्ये आल्याच्या नंतर जनक राजा सामोरे गेले, नमस्कार केला, भेट झाली, इवाई भेट ज्याला म्हणतात ती भेट झाली. हृदयाला लावलं दोघांनी एकमेकाला आणि स्वतः जनकजी दशरथजी महाराजांना आपल्या त्या राजमंडलामध्ये घेऊन येत आहेत. विश्वामित्राचे भेट, रामचंद्रजीची भेट, रामचंद्रजी आपल्या पित्याचं दर्शन घेत आहेत, लक्ष्मणजी दर्शन घेत आहेत. तेवढ्यामध्ये भरत शत्रुघ्न दोघा 4 भावंडांची भेट होते. कडकडून चौघे एकमेकाला मिठी मारतायत आणि सज्जनाव सगळ्या अयोध्येवासियांना पाहून रामचंद्रजीला आनंद होतो. आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्र शतानंदजीला सांगतात, महाराज आता सगळं झालंय, वराड सुद्धा आलंय अयोध्येमधून, सगळे पाहुणे रावळे सुद्धा आलेत, आता वेळ नका लावू, आता वेळेच्या आत आपल्याला राम आणि सीता यांचा विवाह समापन्न करायचा आहे. तेवढ्यामध्ये विश्वामित्र शतानंदजीला सांगतात, महाराज राम एकटाच नाहीये, पण रामाबरोबर लक्ष्मण आहे, लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न सुद्धा आहे. शतानंदजीला आनंद झाला. सीतेला सुद्धा बहीण होती आणि त्या बहिणीचा सुद्धा विवाह या आता 3 भावंडांबरोबर लागणार होता. उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी आणि श्रुतकीर्ती. सीता परमात्मा श्री रामचंद्रजीला प्राप्त झाली. उर्मिला लक्ष्मणजी बरोबर, मांडवी भरत आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्न असा बरोबर जोडा लावला आणि एकाच मंडपामध्ये 4ही मुलीचे आणि 4ही भावंडाचा विवाह सोहळा सगळ्या मिथिला नगरीतल्या आणि अयोध्या नगरीतल्या लोकांनी तो दर्शन सोहळा घेतला. आता तो विवाह सोहळा आपल्याला या ठिकाणी आता काही वेळामध्ये समापन्न करायचा आहे. परमात्म्याचा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावरती आयोजित केला. जो सायंकाळचा वेळ आहे गोरज मुहूर्त, त्या गोरज मुहूर्तावरती परमात्म्याचा विवाह सोहळा आयोजित केला आणि सगळ्या ब्राह्मणांना, साधूंना, महात्म्यांना निमंत्रित केलं आणि ते हजारो लाखो संख्येने ते सर्व ब्राह्मण, संन्यासी, त्यागी, बैरागी परमात्म्याचा विवाह सोहळा करता मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. स्वर्गातले देव देवता विवाह करता आलेले आहेत. आणि तो वेळ जवळ येऊन ठेपला आणि ब्राह्मण बोने माईक हातामध्ये घेतला, स्वस्ती वाचन केलं आणि आवाज दिला, चला पाहुणे मंडळी चला, लग्नाचा वेळ झालेला आहे, आता लागलीच विवाह सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. आजूबाजूला बसलेले सर्व पाहुणे मंडळी मंडपामध्ये येऊन बसा. नवरीचे मामा नवरीला मंडपामध्ये घेऊन या. नवरदेवाचे मामा
नवरदेवाला मंडपामध्ये घेऊन यायचंय, विनंती केली आणि सज्जना हो भरत मांडवी आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती अशा बरोबर जोड्या मंडपाच्या मुख्य द्वारापर्यंत येऊन थांबल्या. चला आलेत का, आणा त्यांना. वाट व्यवस्थित करा ना मधून अशी, मधातून थोडीशी वाढ द्या. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.